आणि सध्या देशभरात गाजत असलेल्या राम मंदिर चोरी प्रकरणामध्ये आता थेट सुप्रीम कोर्टानं न्यायालयानंच हस्तक्षेप केलेला आहे आणि SIT कडनं तपास अहवाल मागवलेला आहे। सोबतच विश्वस्त मंडळ राम मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे त्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी सोमवारी पार पडेल। या प्रकरणातील 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे। मंदिरातील नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैशांची बंडलं आणि दानाची चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। आणि आपल्या देशामध्ये सध्या इथेनॉलचा मुद्दा बराच गाजतो आहे। गाड्यांच्या इंजिनमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून त्याच्यावरती गाड्या चालवण्याचा हा विषय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल थेट गाड्यांच्या गॅरेजमध्ये जाऊन मेकॅनिक लोकांकडूनच वस्तुस्थिती जाणून घेतली। मग केजरीवालांनी केंद्र सरकारला आवाहन करत पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा अशी विनंती केली। दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मात्र इथेनॉल वापराचं जोरदार समर्थन करतात। ABP माझाच्या माझा सन्मान सोहळ्यात सुद्धा त्यांनी याचं जोरदार समर्थन केलं होतं। तसंच अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा केलेलं। मिस्त्री कौन है? आप अशरफ। कैसे हैं आप? जी सर। क्या नाम है? अशरफ। अशरफ। आपका? तो थोड़ा सा बताओ, इतना जो हंगामा मचा पड़ा है E20 से खराब हो रही है गाड़ियाँ खराब हो रही है, धक्का मार के लाए हैं। ये टोचन हो गया ये आपकी गाड़ी? मेरी गाड़ी है। आपकी गाड़ी है? E20 जबकि कंपैटिबल है, ये एक हफ्ते में स्टार्ट की हुई थी तो आज लेके हो गया। अच्छा, ये अभी खरीदी हुई गाड़ी है, ये कंपैटिबल है। कब खरीदी थी? 2023 का मॉडल है। अच्छा, 23 का मॉडल कंपैटिबल है। कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो, पेट्रोल डिझेल गॅस, आणि त्यातून मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे 40% एअर पोल्युशन आपल्या इथलं या व्हेकलमुळे आहे। आणि आता युद्धामध्ये परिस्थिती आपल्याला माहिती झाली की पेट्रोल डिझेल गॅसमुळे आपल्यावर काय परिस्थिती ओढवली, आणि म्हणून आपण आत्मनिर्भर भारत बनलो पाहिजे आणि आपल्या देशातच अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएल तयार झालं पाहिजे। याचा मी 2004 पासून पाठपुरावा करतो आहे। मी केवळ इथेनॉलचा बोलत नाही, माझ्याकडे इथेनॉलची गाडी आहे, हायड्रोजनची गाडी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मी या देशात आणले, इलेक्ट्रिक स्कूटर आणली, इलेक्ट्रिक कार आणली, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणली, आणि माझ्या काळात ते ॲटोमोबाईल इंडस्ट्री आत्ता फिरोदिया साहेब सांगत होते, आता आपण पहिले जगात 7व्या नंबरवर होतो। अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएलच्या विकासामुळे आपण 3ऱ्या नंबरवर पोहोचलो, जपानलाही आपण मागे टाकलं।